भाऊ, तुमच्या समोर भाजपने माजी सभापती स्वर्गीय रामभाऊ बागल यांची सुनबाई व त्यांचे चिरंजीव असणारे माजी उपसरपंच भीमराव फाटे यांच्या पत्नी वंदना फाटे यांना उमेदवारी दिलेली आहे. त्यांचे तुम्हाला आव्हान वाटते का? समोरचा पक्ष भाजप आहे आणि समोरचा भाजप पक्ष वंदनाताईला उमेदवारी देऊ द्या, त्या पार्टीतल्या अजून कुणाला उमेदवारी देऊ द्या, अजून कुणाला उमेदवारी देऊ द्या. मला त्यांचं कुणाचं काही विषय मला देणं घेणं नाही. कुणीही उमेदवार माझ्यासमोर असू द्या, त्या पार्टीचा कुठलाही उमेदवार जरी असला तरी मी माझ्या कामाच्या लेखाजोग्यावर आणि तीर्थक्षेत्र आघाडीच्या विचारावर मतं मागणारा माणूस आहे. त्यामुळे मला कुणाचं माहिती भाजपचं आव्हान वगैरे काही विषय नाही. आता ह्या निवडणुकी अंतिम टप्प्यात आलेली आहे. अंतिम टप्प्यात येत असताना ह्या निवडणुकीमध्ये तुमचं व्हिजन काय असणार आहे? तुम्ही कुठल्या बेसवर ही निवडणूक लढवत आहे? तुम्ही ह्या निवडणुकीमध्ये काय योगदान करणार आणि जनतेसाठी कोणती कोणती कामे तुम्ही करणार आहात? प्रथमतः मी केलेली कामं, केलेली कामं घेऊन मी जनतेसमोर आहे. अजून नवीन काय कामं करणार आहे अजून जनतेला काही सांगितलेलं नाही. सर, मी 2007 ते 2026 वृक्षारोपणाचं मोठ्या प्रमाणात काम करत आहे. 2007 ते 2010च्या दरम्यान हागणदारी मुक्त अभियान होतं. त्या हागणदारी मुक्त अभियानात मी सामील आहे. गावाचा विकास, गावाचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून मी अहोरात्र झटत आहे. तर प्रत्येक हागणदारी तुम्हाला माहित आहे, गावातली तुमच्या पाठीमागची बाजू असेल, ही बाजू असेल, ती बाजू असेल, हागणदारी मुक्त केली नाही मी. तर तिथं सोनं उगवायचं मी काम केलं. त्या ठिकाणी जे वडाचं झाड आहे ते झाड लावून तिथं सोनं उगवायचं काम केलं. जी रात्री अपरात्री 24 तास ऑक्सिजन देणारी झाडं मी लावून, महाराष्ट्रात एकमेव गादेगाव असा आहे की 100 वडाची झाडं आज त्या ठिकाणी आनंदाने डोलत आहेत, 24 तास ऑक्सिजन आहेत. पशु पक्षी सगळे त्या ठिकाणी तुकाराम महाराजांच्या ओवीप्रमाणे पशु पक्षी आमचे सोयरे या पद्धतीनं आमची डोलत आहेत. ऑक्सिजन सगळा चांगल्या पद्धतीने मिळत आहे आणि त्या झाडांमुळं गाव ऑटोमॅटिक हागणदारी मुक्त झालं आणि तिथं लोक बसायला लागली, उठायला लागली. कुठे सगळी घाण सगळी संपून गेली. हागणदारी मुक्त असं त्यानंतर 15 ते 16च्या दरम्यान दुष्काळ निर्माण झाला. दुष्काळ निर्माण झाल्यानंतर गावाला पाण्याची टंचाई राहू लागली. कंटिन्यू मी कुठल्याही पदावर नसताना गावाला, गावाच्या लोकांच्या अडचणीसाठी मी माझ्या खर्चानं त्यावेळेस 3 ते 3.5 लाख रुपये पाण्यासाठी मी खर्च केला. आणि कुठल्याही एका कुटुंबाला मी गावातनं पाणी आणायला असं वाडी वस्तीवर कुणाच्या विहिरीवर मी जाऊ दिलं नाही. टँकर फिरवत होतो, परंतु काय वेळेस डायरेक्ट टाकीत मी पाणी चढवत होतो. त्याच्यानंतर कोरोना आला. कोरोना आल्यानंतर कोविड सेंटर चालू केलं. डॉक्टर बालाजी शिंदरे असतील, अमित गंतडे असतील, डॉक्टर अण्णासाहेब बागल असतील यांच्या माध्यमातून, गणेश बागल असतील, गणपत मोरे सर असतील, अनिल आप्पा असतील, अनेक कार्यकर्ते सोबत घेऊन मी कोविडचा सेंटर गादेगावमध्ये चालू केलं. आणि ज्या घरात कोविडचा पॉझिटिव्ह आलेला पेशंट आहे मी स्वतः तिथून गाडीतनं आणून कोविड सेंटरमध्ये ठेवायचं काम केलं आणि एकही रुग्ण कोविडमध्ये मी मयत होऊ दिला नाही. अशी अनेक कामं मी विकासाधीन करत असताना आता ह्या 10 महिन्याच्या काळात मला सरपंच पदाचा मान मिळाला. साधारण 28 एप्रिल 2025ला मला सरपंच म्हणून माझी निवड झाल्यानंतर, आई सरपंच झाल्यानंतर, निवड झाल्यानंतर तिथून ते आज तागायत एकही दिवस मी सुट्टी घेतलेली नाही. कंटिन्यू कुणाची गटर तुंबली, कुणाचं नळाला पाणी येत नाही, कुणाचं काय येत नाही. पहिल्यांदा पाणी पुरवठा मी सुरळीत करण्याचं काम केलं. कुठल्या गल्लीला कुठं किती पाणी कमी पडतंय, कुठला कसा पाणी पुरवठा कमी पडतोय, तर सगळ्या ठिकाणी कुठल्या नळाला पाणी येत नाही, घरोघरी जाऊन मी ती नळाची पाहणी करून लोकांना पाणी देण्याचं काम केलं. रानावस्तीवर जी लाईट आहे, रोड लाईट आहे, त्या रोड लाईटीवर डांबावर बल्ब बसवण्याचं मी काम केलं. गावातील बंद पडलेले सगळे हापशे मी स्वतः उभा राहून मी काम केलं. गटर सुद्धा तुंबलेली मी स्वच्छता कर्मचारी आणून मी स्वतः उभा राहून मी काम केलं. त्याची एक गावाचा विकास करायचा आहे. गाव आपल्याला महाराष्ट्रातनं दिल्लीच्या लेवलला आपल्याला एक विकासाधीन दृष्टीनं न्यायचं आहे. म्हणून मी काम करत आलो आणि त्या विकासावर मी मतं मागतोय. आणि सर्व जनतेला, गादेगाव असेल, कोर्टी टाकळे असेल, या लोकांना माझा कामाचा झोका
माहीत आहे. उद्या येणाऱ्या 7 तारखेला निवडणूक होत आहे. या निवडणुकीमध्ये तुमचं काहीतरी व्हिजन असणार आहे. हो. मग ह्या तिन्ही गावासाठी तुम्ही काय असं व्हिजन आहे की तुम्ही ते करून दाखवणार आणि तुम्ही ते अजेंडा माध्यमातून कसं तुम्ही ते लोकांपर्यंत पोहोचवणार या 2-3 दिवसात आणि ते तुम्ही जाहीरनाम्याच्या स्वरूपात कसे लोकांपुढे मांडणार आहे? मी 2007 ते 2012 पंचायत ॲम्ब्युलन्सवर काम करत असताना लोकांना जनतेची सेवा मी मनापासून केली. महाराष्ट्रात माझे एवढं कोणी ॲम्ब्युलन्सला सेवा दिली नसेल तेवढी मी सेवा दिली. आणि ज्यावेळेस पंचायत समिती 2012ला इलेक्शन लागलं त्यावेळेस माझा अजेंडा होता सर. त्यावेळेसच म्हणजे आज जे तुम्ही अजेंडा विकासाचा किंवा जनतेला पंचायत समितीच्या माध्यमातून काय देणार आहे ही जी विचारताय ती मी 2012ला ठरवलेलं होतं की पंचायत समितीच्या योजना तळागाळापर्यंत सर्वसामान्यापर्यंत येत नाहीत. त्या योजना तिथील जे पुढारी आहेत, तिथील जी पंचायत समिती सदस्य आहेत, त्या लोकांच्या अवतीभोवती जी लोक आहेत त्या लोकांना ती योजना वाटल्या जातात. आता प्रामुख्याने सर एक मिनिट मी फक्त हे पूर्ण करतो तुम्हाला सगळं. तर आपल्याला पंचायत समितीच्या जी योजना आहेत, नांगर असेल, रोटर असेल, बी बियाणं असेल, घरकुल असेल, विहिरीचा लाभ असेल, आरटीए म्हणून जे प्रकार आहेत, शेंगड असेल, MIT शाळा असेल, ह्या शाळा सगळ्या चुकीच्या पद्धतीनं ऍडमिशन करते. तर अशा पंचायत समितीच्या जी काही योजना आहेत आणि तिथं चुकीच्या पद्धतीनं योजना वाटपाचा कार्यक्रम जे चालू आहे, काय रस्ते असेल, लाईट असेल, पाणी असेल, ह्याच्यात अतिशय भोंगळा कार्यक्रम आहे. अतिशय भोंगळा कार्यक्रम आहे. गेली 7 वर्ष झालं निवडणुका नाहीत. त्याच्या आधीचं सदस्य निष्क्रिय आहे. निष्क्रिय आहे म्हटलं तरी काय हरकत. ह्या ज्या समाजासाठी ज्या लोकांसाठी आपण तिथं निवडून गेलेलो आहे. मी पंचायत समितीचा अर्ज भरायच्या आधी 1 महिना मला लोकांनी पंचायत समितीच्या पाठीमागच्या सदस्यांनी मला सांगितलं की बागल साहेब त्या पंचायत समितीत मीटिंग भत्त्याशिवाय तिथं काही नाही, मी म्हणतोय म्हणून तुम्ही निवडणूक लढवू नका. मी त्याच्यावर विचार केला की ही लोक म्हणतात की त्या पंचायत समितीत काहीच नाही, मग तुम्ही कशाला निवडणूक लढवता. तर त्यांचं धोरण एक होतं की ह्या पंचायत समितीला निधी येत नाही, निधी येत नसल्यामुळे तुम्हाला 2 पैसे मिळत नाहीत आणि मग तुम्ही कशाला पंचायत समितीला लढवता. ह्या गोष्टीवर सर मी 15 दिवस विचार केला आणि 15 दिवसानंतर विचार परत केला की आपण सरपंच पद घेतल्यानंतर 10 महिन्याच्या कालावधीत आपण 550 घरकुलाचा सर्वे केला. 550 घरकुलाचा सर्वे करत असताना 2 लाख रुपये जर सर्वे उद्या त्या घरकुलवाल्याला मिळालं तर 10 कोटी रुपये ही जनतेला मिळाले. अतिवृष्टी झाली, अतिवृष्टीत तलाठी मॅडम सगळ्या घरोघरी पोहोचत नव्हती. मी प्रत्येक शेतकऱ्याला फोन करून रात्री 10, 11, 12 वाजेपर्यंत फोन करून प्रत्येकाला मी सांगायचो, मॅडम आपल्यापाशी पोचू नाही तर ना पोचू, आपल्या झालेल्या नुकसानीचा फोटो काढा आणि तुमच्या पैसे राहू द्या ना, आपण तलाठी ऑफिसला जमा करा. सर ती 850 लोकांना आम्ही लाभ देण्याचं काम करत असताना आमच्यावर गुन्हा झाला. रस्ता रोको केला, तिथं गुन्हा झाला आमच्यावर. आणि आज जवळजवळ 2 कोटीच्या आसपास तो लाभ आमचा तो जनतेला मिळाला, शेतकऱ्यांना मिळाला. आज 28 विहिरीची कामं चालू आहेत. ती विहिरी सगळ्या बंद होत्या. आमच्यातलं काय रोजगार सेवकाच्या अडचणी असल्यामुळे ती विहिरी बंद होत्या. ते 28 विहिरीची कामं आता कंटिन्यू चालू आहेत. ते 5 लाख रुपयांना अनुदान म्हणलं तर 3 कोटी 1.25 कोटी रुपये. मी ही विचार केला मला काय मिळतंय त्याविषयी माझ्या जनतेला काय मिळतंय, ह्या धोरणानं मी पंचायत समितीला मी पुन्हा सामोर जातोय. आणि त्यातल्या सगळ्यात महत्वाचा मुद्दा सर, जी पंचायत समितीत जी भोंगळ कारभार चाललेला आहे, ही माझा अधिकारी लेवलला राग येईल. जी भोंगळ कारभार चाललेला आहे की जो निधीवरून येतोय त्या निधीचा विकासासाठी काम न करता की संबंधित अधिकारी, संबंधित ठेकेदार, संबंधित सरपंच किंवा संबंधित जो ऍक्टिव्ह ग्रामपंचायत सदस्य असेल तर ह्यांचे मलई खाण्यासाठी जो कारभार चाललेला आहे तो बंद करायचा कार्यक्रम आम्हाला लावायचा आहे. मी खास पंचायत समितीत येणाऱ्या शासनाचा निधी त्याचा योग्य पद्धतीनं वापर करून योग्य लोकांना त्याचा पोचला पाहिजे. आज चुकीच्या पद्धतीनं तो निधी वाटप होतोय, चुकीच्या पद्धतीनं सगळं होतंय. आज सर मी थोडक्यात सांगतो तुम्हाला, मी 10 महिन्याच्या कालावधीत ह्या भोंगळा कारभार जी काय चाललेला आहे पंचायत समिती स्तरावरला मी अभ्यासला.
वर्ण निधी येतोय, वरून महाराष्ट्राचा निधी सोलापूर जिल्हा परिषद येतोय. जिल्हा परिषद निधी आल्यानंतर तो स्थानिकच्या आमदारच्या नावावर पडला जातो आणि स्थानिकच्या आमदारच्या नावावर पडल्यानंतर त्यांचे जे जवळचे 2 बगलबगचे आहेत त्यांची नावं टाकून तो निधी पंचायत समितीला येतोय आणि पंचायत समितीला आल्यानंतर आमच्यासारखी सरपंच म्हणतोय की आमच्या अंगणवाडीला 10 लाख रुपये आलेले आहेत, तो 10 लाख रुपये निधी आम्हाला खर्च करू द्या. तर तिथं गेल्यानंतर तो अधिकारी म्हणतोय अमुक अमुक आमदार आहे, त्या अमुक अमुक आमदाराचा निधी आहे आणि हे काम ह्या कार्यकर्त्याला दिलेलं आहे. कुठल्या कार्यकर्त्याला दिलेलं आहे? ह्या कार्यकर्त्याला दिलेलं आहे की जी 2-4 बगलबच्चे आहेत ती जी पळती ती त्या कार्यकर्त्याच्या नावावरती निधी. म्हणजे आम्ही सरपंच असून महाराष्ट्र शासनाचा आलेला जिल्हा परिषदला निधी, जिल्हा परिषदला आलेला पंचायत समितीचा निधी डायरेक्ट ग्रामपंचायतला न येता तो संबंधित आमदारच्या अमुक 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 कार्यकर्त्याच्या नावावर पडला जातो आणि त्यांनी ती काम करायचं आणि त्याची बिलं आम्ही ती काढून द्यायची. ही परिस्थिती पंचायतची आहे. आणि टक्केवारीच्या तर गोष्टी काय सांगू नका. गेल्या 5 वर्षाच्या कालावधीत मी जिल्हा परिषदेच्या शिववर आरोप करतो, जिल्हा परिषदेच्या शिववर आरोप करतो. ज्या 5 वर्षाच्या कालावधीत ज्या पेवर ब्लॉकची कुठेही गरज नव्हती, जो रस्ता कॉन्क्रिटीकरण झालेला होता, त्या ठिकाणी पेवर टाकायची कुठेच गरज नव्हती, तर ती पेवर टाकून पेवरचा जी मधला गॅप आहे कॉन्क्रिटीकरणाचा त्या जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी, पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी, संबंध सरपंच ठेकेदारांनी सगळा मधला जी थर आहे पेवरच्या त्या मधला जी पुन्हा कॉन्क्रीट करून जी करायचा जी थर आहे सगळा चोऱ्या केलेला आहे. काहीच गरज नाही. आज तुम्ही गावोगावी जावा, मातंग वस्तीत जावा, महार वस्तीत जावा, कुठल्याही वस्तीत जावा, तिथं पेवर ब्लॉकची काहीच गरज नाही. आणि ती नीट न बसवल्यानंतर पावसाळ्यात तिथल्या लोकांची ही अवस्था आहे. पाय टाकले 5 दिवशी पाणी उतरतंय. मी त्या कुटुंबाला त्रास होतोय आणि दारात लोकांच्या पाणी, घरात लोकांच्या पाणी चाललंय. काही नाही. हा शासनाचा निधी पूर्णपणे वायपट गेलेला आहे. तर हा चुकीच्या पद्धतीने महाराष्ट्र शासनाला जाणारा माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याचा निधी आहे, माझ्या सर्वसामान्य गोरगरिबाचा आहे, आमच्यासारखी लोक काम करणाऱ्यांचा टॅक्सचा निधी आहे. त्याची विल्हेवाट चुकीच्या पद्धतीने ही शासन लावतंय, ही भाजप सरकार लावतंय आणि हे सगळं चोऱ्या करायचं काम तिथं चालू आहे. आमच्यासारख्यानं बोलायला गेलं तर आमचं दाबलं जाते, पण आम्ही दबू देणार नाही. ही जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, या ठिकाणी आमचं मत मांडण्यासाठी एक अधिकार म्हणून आम्हाला एक अधिकार. आज मी सरपंच झालो. सरपंच झाल्यानंतर मी हक्कानं पंचायत समितीत सांगतो मी गादेगावचा सरपंच आहे, माझं काम का होत नाही. जर मला ती पद नसतं तर मला ही हक्क मला बजावता आला नसता. तर ही माझा हक्क पंचायत समितीचा बजावण्यासाठी आणि गादेगाव, कुर्टी असेल, टाकळे असेल, ह्या लोकांना, सर्वसामान्य लोकांना, तळागाळातल्या लोकांना जी लाईट, पाणी, रस्त आणि ड्रेनेज ह्या प्रमुख गोष्टी आहेत. त्या अपंग असेल, अजूनही अपंगाच्या नवीन योजना आलेल्या आहेत, कुणालाही माहित नाही, तर त्या अपंगाच्या योजना त्या लोकांना, लाईटचा डीपी असेल, ओव्हरलोड डीपी सर 2-2 वर्ष 3-3 वर्ष लोकांनी रिपोर्ट दिलेला आहे. तिथला लोकप्रतिनिधीच्या खाली पंचायत समिती, जिल्हा परिषद तळागाळातल्या लोकांची कामं सोडवण्यासाठी, लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी जो उमेदवार निवडून द्यायला पाहिजे तो उमेदवार निवडून देत नाहीत. तर तो संबंधित माणूस बस म्हणेल तिथं बसल, वोट म्हणेल तिथं उठल, असा माणूस तुम्ही उमेदवार त्या ठिकाणी पक्ष देत आहे. पक्षाचा उमेदवार 20,000, सर माझ्या मतदारसंघात 20,000 लोकसंख्या आहे. त्या 20,000 लोकसंख्येचं मला नेतृत्व करायचं आहे. तर मला आज भगीरथ दादा असेल, भालके परिवार असेल, भालके परिवारातली सर्व लोक आहेत, त्या लोकांचं मला काम करायचं आहे. सर्व 20,000 मतदारसंघातील जेवढी लोक आहेत, सर्व पक्ष, तट, गट, तट सोडून त्या लोकांची मला कामं करायचं. तर उमेदवार कसा असावा? भक्कम असावा. आज मी 2007 ते 2026 गेली 19 वर्ष झालं मी काम करतोय. त्यावेळेस माझी लोक नाव घेतील की आज कुठं जरी तुम्ही फोन केला तर बिल्डर आम्हाला माहित आहे, दत्ता बागल उमेदवार माहित आहे, त्यांचं आम्हाला काम माहित आहे. सर मी अख्ख्या गाटेगावात अजून कुठं फिरलो नाही तरी लोक माझं नाव घेतील. गेली 26 वर्ष झालं सर माझी नाळ जोडलेली आहे. तुम्ही कुठेही पंढरपूरला गाठ पडला, वाटत गाठ पडला, कुठेही गाठ पडला तर मी तुम्हाला हात केल्याशिवाय, बोलल्याशिवाय मी जात नाही. माझ्या तळागाळातल्या लोकांना भेटल्याशिवाय मी जात नाही. कुठलाही माणूस असू द्या. मी पंढरपूरला जात असताना जर कोण वाटसरू चालत चालला तर मी माझ्या इनोवा गाडीत मी घेतल्याशिवाय त्याला
राहत नाही. बाया जरी कामाला चालल्या तर मी माझ्या इनोवा गाडीत कुठे 1 किलोमीटर असू दे तेवढ्या अंतरात मी सोडायला जातो. तर मध्ये पार्टीचा उमेदवार ह्या 20,000 लोकांचं नेतृत्व करणारा भक्कम असावा, त्यांचं प्रश्न त्या पंचायत समिती स्तरावर मांडणारा असावा, असा उमेदवार आपल्या भगीरथ दादांनी परिणताईंनी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून दिलेला आहे. ह्या लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि पंचायत समितीचा भोंगळा कारभार, जिल्हा परिषदचा भोंगळा कारभार जे चाललेला आहे तिथं आम्हाला आवाज उठवण्यासाठी आम्ही हे मत मागतोय. धन्यवाद. तुम्ही अतिशय पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, तो निधी जो येतो त्याच्याबद्दल जे पोलखोल केलेला आहे तो अतिशय खरंच अगदी प्रकट शब्दात तुम्ही व्यक्त केलेला आहे. भाऊ, तुम्हाला नक्कीच जनता स्वीकारणार आहे आणि उद्याच्या निवडणुकीसाठी तुम्हाला आमच्या पंढरी भूषण परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा आणि नमस्ते. नमस्ते.